एकूणच ही जी सर्वात महत्वाची कामगिरी आज झालेली आहे त्यामध्ये पुणे ग्रामीण बारामती शहरातील चिवडशेट्टी PI चिवडशेट्टी यांची टीम आणि LCBचे सकपाळ साहेब APS सकपाळ साहेब यांची टीम यांनी खूप छान कामगिरी करून नशामुक्त बारामतीसाठी आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। यानंतर मला सर्वात महत्वाची गोष्ट ही सांगावीशी वाटते की आपण आजपासून ड्रग मुक्त बारामतीसाठी शक्ती अभियानचं अजून एक पाऊल पुढे टाकत आहोत आणि शक्ती अभियानचा नंबर आपण ड्रग्स फ्री बारामतीसाठी उपयोग करून घेणार आहोत। त्यामध्ये जो शक्ती अभियानाचा नंबर आहे त्या नंबरवर आपण कुठे गांजा भेटत असल्यास बारामतीमध्ये किंवा गांजाची काही माहिती असल्यास ड्रगची काही माहिती असल्यास आपण त्यावर मेसेज करावा, कॉल करावा, जेणेकरून आम्हाला ती माहिती प्राप्त भेटेल। आतापर्यंत आपण शाळेकरी मुला आणि ज्या महिला आहेत त्यांना टार्गेट केलं होतं की त्यांना आपण कायद्यामध्ये संज्ञान करून ते त्यांचे गुन्हे घडणार नाही यासाठी आपण प्रयत्न करत होतो। पण आता आपण नशामुक्त बारामतीसाठी सुद्धा शक्ती अभियानचं विस्तार करून आपण जास्तीत जास्त हे ड्रग पूर्णपणे फ्री कसं होईल यासाठी आपण 100% बारामतीतून ड्रग्स हा प्रकार घालवून यासाठी मला तुम्हा सगळ्या पत्रकारांची खूप गरज आहे। मागच्या ज्या 478 किलो गांजामध्ये एका जवळच्या पत्रकाराची आम्हाला खूप मदत झाली होती, त्याप्रमाणेच पत्रकारांनी पुढे येऊन आम्हाला यामध्ये मदत करावी। आपण सगळे मिळून बारामती पूर्णपणे ड्रग फ्री करू आणि नशामुक्त राहून बारामती जी स्वच्छ सुंदर आहे त्याचं जे लौक्य आहे आणि जे अजितदादांचं जे स्वप्न होतं बारामतीचं ते आपण सगळे मिळून एकत्र पूर्ण करू ही आशा व्यक्त करतो। आणि सर्व बारामतीकरांना मी आश्वासित करतो की बारामतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रग सेवन आपल्याकडे आपण खपून घेणार नाही। जे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने कायदा हातात घेऊन ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करतील आणि बारामतीची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई आणि कडक शासन करण्याचा आमचा मानस हा माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सर, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर, आम्ही सर्व टीम मिळून यामागे काम करणार आहोत। सोबतच आमच्या संपूर्ण DB स्टाफ असेल, LCBची टीम असेल, आम्ही यामध्ये बारामतीसाठी पुढे येऊन नशामुक्त बारामतीसाठी पूर्णपणे आम्ही तयार आहोत। यासाठी आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे येऊन आम्हाला मदत करावी ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यामध्ये पहिला जो माल आणला होता तो माल त्यांनी कन्फेस केलेला आहे। त्या कन्फेस मध्ये आपल्याला कळालेले आहे त्याचे लोकेशन्स आपल्याकडे आहेत त्या CDR मध्ये आणि त्यामध्ये आपल्याला कळालं की जो माल आणला गेला होता तो विकी कांबळेचाच माल होता आणि तो त्याच्या घराच्या जवळपास 1 किलोमीटर अंतरावर त्याने तो डंप केलेला होता। 100% आहे। ओरिसाचं नेटवर्क मी आत्ताच सांगितलं की ओरिसा नेटवर्क आहे, त्यामध्ये जॅकी माझी उर्फ JK हा ओरिसाचा आरोपी आहे। ह्याच्यामध्ये अजून ज्या काही साखळी आहेत त्या आम्ही नक्कीच ओपन करण्याचा प्रयत्न करू की हे शेती नेमकी कुठे चालते, काय चालते आणि आंतरराज्यीय असेल तर केंद्र शासनाच्या काही जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची आम्हाला जी काही मदत लागेल ती मदत आम्ही घेणार आहोत। काही नावं आहेत पण ती आता संपूर्ण तपास किंवा संपूर्ण हे झाल्याशिवाय आम्ही ती आता हे करणार नाही। आमचा तपास त्याच्यावर चालू आहे। नाही असं अजून तरी आमच्या तपासात अजून काही असं काय आलेलं नाही। जर तपासामध्ये त्याप्रमाणे जर तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत कळवा। त्याच्या प्रॉपर्टी बद्दल आम्ही जे काही प्रशासनाचे इतर विभाग आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। त्याच्या प्रॉपर्टीची माहिती प्राप्त झाल्यानंतर आपण ती सुद्धा पुढची कारवाई प्रॉपर्टी जप्तीची कारवाई करणार आहोत। तिथे इंदापूरमध्ये एक महिन्याआधी एक महिन्याआधी आपण 100 किलोचा गांजा त्या ठिकाणी पकडलेला होता। वालचंद नगर मध्ये पण 150 किलोचा गांजा पकडलेला होता। त्यामध्ये पण बारामतीचे काही आरोपी होते, ते सुद्धा आरोपी आपण ताब्यात घेऊन आपण ते जेलबंद केलेले आहेत।
ही जवळपास 3.5 कोटीची एकूण मुद्देमालाची आपली किंमत जाते. सांगलीचा 134 किलो जो त्यांनी पकडलेला आहे, ती जर आपण पकडली तर हा 4.5 कोटीच्या आसपास हा सगळा माल होतोय. पण आपल्या जिल्ह्यासाठी हा 3.5 कोटीच्या आसपासचा माल सामान तुम्ही केलंय. पण जे टर्मिंग घेतात जे म्हणजे पिपळी गुणवडीपासून धुळे, सोनगावपासून धुळे विकतो, वजारवाडीमध्ये सोलर विकतो, बारामती शहरामध्ये गायकवाड विकतो, अशी नावं टर्मिंगची विकतात. तुम्ही तुमचं थोडं कन्फ्युजन होत आहे. ऍज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगतो की टर्मिन हे इंजेक्शन तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर कुठे काम करत नाही. ते ड्रग्स म्हणून काम करत नाही. ते तुमचा जो ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशर राईज करतं. त्या ब्लड प्रेशर राईज झाल्यामुळे काय होतं की तुमची काम करण्याची क्षमता वाढते. आणि ऐका एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो, मी डॉक्टर आहे म्हणून मी सांगतो एक मिनिट. टर्मिन ऐका टर्मिन हे इंजेक्शन तुमचं ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतं. आणि त्यामध्ये येस एक्झॅक्टली आय एम टेलिंग यू की ऐका, हा, जर ती पॉवर वाढल्यानंतर जिम करायची जी क्षमता असते ती वाढते. त्यामुळे फक्त जिम मध्ये हा प्रकार चालू आहे. तर जिम मधल्या ज्या ड्रग इन्स्पेक्टर आहेत, बारामतीच्या ड्रग इन्स्पेक्टर सोबत मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सरकारी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका पोराला किडनॅप करून मारहाण केली. तर त्याच्याकडे काय होतं, नशा ओ साहेब, तुम्ही माहिती घ्या, टर्मिनची नशा होत नाही. त्यांचा तुमच्या नर्वस सिस्टमवर काही परिणाम होत नाही. तुमच्या ब्लड प्रेशरवर मी पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. ब्लड प्रेशर राईज होतं. प्रेग्नेन्सीमध्ये महिलांचा बीपी लो होतो. ऐका, प्रेग्नेन्सीमध्ये महिलांचा बीपी लो होतो. तो बीपी वाढवण्यासाठी हे औषध शोधलं गेलं होतं. आणि ताकद नाही, तुमची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. हा, एखादं तुमचं शरीराचं काम करण्यासाठी तुमच्या शरीराचा जो फ्लो लागतो, जेवढा जास्त ब्लड फ्लो असेल तेवढं जास्त तुम्ही जास्त काम करता. आणि त्यासाठी गेलं हा, ती 100% आपण याच्या आधी सुद्धा कारवाई केलेली आहे. अहो काय बघा, जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहे. तो बॅन डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय भेटत नाही. हा, तर त्याच्यामध्ये आपण ड्रग इन्स्पेक्टर यांना सूचित केलेलं आहे की प्रत्येक मेडिकल चेक झालं पाहिजे की त्यांच्याकडे किती स्टॉक येतोय आणि कसा स्टॉक हा वापरला जातोय. या सगळ्यांचा आम्ही त्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टर मीटिंग घेऊन आम्ही कारवाई करत आहोत. आणि जर अजून तुमच्याकडे काही माहिती असेल की यांच्याकडे स्टॉक पडलेला आहे, तो स्टॉक असेल तर आपण पुढे या, मला सांगा, आपण कारवाई करू.